शेट. मराठी इंडस्ट्रीत मला माहितीच नाहीये कोणी असं ऑन स्क्रीन जर किस सीन असेल तर तू करशील का नाही? गरज असेल तर डेफिनेटली करायला पाहिजे. बाप रे, म्हणजे प्रसाद आणि मी एवढे हॉट आणि स्टीमी सीन्स, आणि मला असं वाटतं की ह्या एका गोष्टीवर माझं ते अख्खं करिअर उभं राहिलं. आणि माझ्या आईला तर डिप्रेशन यायचं माझे तसले सीन्स बघून, की बापरे, आता लोकांना काय वाटेल, हिच्याशी लग्न कोण करेल. हा ना एक खूप मोठा म्हणजे गोड गैरसमज आहे की गावाकडे सिरियल शूट केले तर खूप पैसे वाचतात. पण तुला असं का वाटतंय की मी माझ्या मरणाची तयारी इतक्या पटकन करायला पाहिजे आणि मी याचं उत्तर देईन तुला, असं का वाटतं तुला? तर 100% असंच वाटतं त्यांना की अरे ही तर एक बाई आहे ना, हिला काय अवघड आहे. म्हणजे ही गेली, ही कुठेही गेली तर हिला एक सिरियल मिळाली, त्याच्या मागे आणखीन एक सिरियल मिळाली. हाऊ डज इट मॅटर? आणि करून बघ किती सोप्पा आहे का हे. एक वडाप आम्हाला पाहिजे होती शूटिंगला, आलीच नाही वडाप. आम्ही सगळे शॉर्ट लावून रेडी आहोत. तुला मी सकाळी 7चं सांगितलं होतं, मग त्यात काय एवढं झालं म्हणलं, येतोय की, एवढं काय घायला लागलाय. सरपंच येऊन सांगतात त्यांची मीटिंगच आहे, मग आता ह्या लोकेशनवर नाही तुम्ही शूटिंग करू शकता. मग त्या वेळेला आमची परत प्रॉब्लेम. म्हणजे लागीर झालं जे हिट झालं, म्हणजे सैराट कसा हिट झाला आणि खूप धुवा पैसे आले, तशी सिरियल हिट झाली पण धुवा पैसे येतात. त्यांना हे कळत नाही की आमचं एक फिक्स बजेट आहे. आमची सिरियल किती हिट हो किंवा नाही हिट झाली तरी आम्हाला मिळणारे पैसे हे तेवढेच आहेत. मी एकटी होती जी कर्नाटकमध्ये गेली. तो माझा स्ट्रगल होता कोविडमध्ये. आई म्हणूनचा माझा खूप मोठा स्ट्रगल. मला थोडंसं गिल्टी फील होतं की मी माझ्या मुलीला वेळ नाही देऊ शकणार. मी पण त्यातलीच एक आहे. मलाही ते गिल्ट येतं. नाही येत पुरुषांना, कारण अनफॉर्च्युनेटली ना आपल्याकडे स्पेशली इंडियन सोसायटीमध्ये ना हे इतकं बिंबवलं गेलं आहे वर्षोनवर्ष. म्हणजे माझ्या आजीने माझ्या आईला, माझ्या आईने मला, हे कुठे थांबलं नाहीये. मला हे नाही द्यायचं पण माझ्या मुलीला. माझा जन्म झाला नव्याने, त्यामुळे मला असं वाटलं की ते माझं बाळ असण्यापेक्षा तो शो माझी आई झाले. प्रत्येक वेगवेगळ्या फेजेस मध्ये कार्टी झालेली आहेत. कमी मार्केटिंग, कमी पब्लिसिटी, रॉंग टाइम स्लॉट, या सगळ्या गोष्टी, म्हणजे चॅनलच्या काही चुका, आमच्या काही चुका, मी न घेतलेला स्टँड, अशा बऱ्याचशाच गोष्टी त्या एकत्र आल्या असं वाटलं. आणि मी तिला मिठी मारली आणि मी जे धाय मोकलून रडायला लागले भार्गवी, की आम्ही एवढी मेहनत घेतली आहे, आमचं एवढं सगळं झालंय, माझी अख्खी टीम नाही का 100 लोक. ते पण आईकडे एक माझं इतकं वेंट आउट झालं की टेलिकास्टची टांगती तलवार. पण ह्याच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे ही, कारण सगळ्यांनी म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीने एकत्र यावं लागेल त्याच्यासाठी. बरं, मी 18 महिने प्रेग्नेंट होते. 18 महिने मी पोट घेऊन शूटिंग करत होते. तर एक मला वाटतं असं की मीच एक प्रोड्युसर आहे जी थोडे तरी मेल ओरिएंटेड कॉन्टेंट करते. हेमंत डोमे च्या फिल्म तू बघ, तर त्याचे एक सर्टन कास्टिंग आहे बघ, तीच कास्ट आपल्याला दिसते सगळीकडे. कारण मला असं वाटतं एका पॉइंट नंतर ना, मला हर्षदत्ताई असं बोलली होती की श्वेता मला नाही येत कंटाळा, मी अखंड वर्षोनवर्ष एकच पात्र करत राहू शकते. 13 वर्ष कसं काय असू शकतं. सुबोध भावे आज खूप पैसे घेतो किंवा खूप मोठा पर डे आहे त्याचा. तेजाचं सम माल फंक्शनिंग ऑफ द ब्लाऊज झालं आणि काही फार ऑडियन्सला काही कळलंच नाही ते, पण तेजाला कळलं आणि तेजाने एक्झिट घेतली. आणि तुझं जस्ट त्याच्या आधी डान्स झाला होता आणि बाई वाड्यावर या हे गाणं चालू होतं आणि मला काहीच कळेल. आणि तू ज्या ह्याच्यात पळत ती सिच्युएशन सावरायला जी स्टेजवर गेलीस, म्हणजे तुझे काय पाया पडलीस असे पटकन स्टेजला आणि तू पळत जाऊन. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये अशी एक व्यक्ती आली. खरं तर ज्या व्यक्तीचा मी इंटरव्ह्यू घेते हे म्हणतानाही मला हसायला येतंय. कारण आपण पॉडकास्ट किंवा मुलाखत अशा माणसाची घेतो ज्या माणसाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असतं. पण अशी एखादी व्यक्ती असेल जिच्याविषयी तुम्हाला सगळं माहितीये, पण तिचा जो प्रवास आहे आणि तिने आतापर्यंत केलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. अशीच एक व्यक्ती माझी खूप जुनी जिवलग मैत्रीण, एक उत्तम अभिनेत्री आणि आता झालेली एक अतिशय यशस्वी, काय म्हणतात त्याला, निर्माती, जिच्या अनेक सिरियल्स आलेल्या आहेत आणि ती अजूनही तिला ऍक्टिंग कर असं आम्ही सांगतो. अशी आमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण श्वेता शिंदे. हाय श्वेता. हेल्लो. तुझं इथे वेलकम वगैरे हेच मला खूप. नाही, मी खूप तन्मयतेने बघत होते तुझ्याकडे काय की बोलते. हा कसं आता, कारण आता तुला चांगलं बोलावं लागेल ना माझ्याबद्दल. तर मला पण असं माझ्यासाठी हा फॉर अ चेंज असं बरं वाटत होतं की बापरे,
एवढं हिला माहितीये ते- माझ्याबद्दल, एवढं चांगलं बोलू शकते ही माझ्याबद्दल. आय नो नाही चांगलं Very बोलू nice. शकते कारण आहे जे आहे ते आहे. चला जे म्हणजे वाईट आजचा बोलायचंय माझा- ते नंतर बोलू आम्ही. बरं आपण पॉडकास्ट सुरू करताना मला पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे. तुला आठवतंय आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो? डू यू रिमेंबर? ऍब्सोल्युटली मला नाही आठवत आहे. काही काही क्लूज काही डोक्यात काहीच येत नाही तुझ्या असं कधी खूप भेटलो असेल? वर्षांपूर्वीच्या अशा खूप मेमरीज आहेत. मला एकापेक्षा एक आपण एकत्र केलेलं मला Yes, ते त्याच्या जोरदार त्याच्या आठवतंय. आधी आपण भेटलो होतो दोनदा खूप ऍक्सिडेंटली. ओके. त्यातला पहिला किस्सा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. पहिल्यांदा आपण भेटलो दॅट वॉज प्रपंचचा सेट होता. ओ येस, प्रतिमाताईंना मी भेटायला आले होते. करेक्ट करेक्ट. ओके ओके ओके, आणि करेक्ट त्या, करेक्ट करेक्ट. आमच्या अतुल वर्सोव्याच्या बंगल्यात भरत जाधव, सुनील सुनील बर्वे आम्ही बर्वे, सगळे होतो. करेक्ट 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 आणि तेव्हा तू भेटायला आली होतीस करेक्ट. आणि तेव्हा एक अतिशय उंच आणि अशी बारीक मुलगी आली सेटवर असं आणि ती ऑफकोर्स तू होतीस आणि त्याच्यानंतर आय थिंक सो तू झोका serial झोका केली. या त्याच्यासाठी त्याच्यासाठी तू भेटायला आली आले होतीस. होते. करेक्ट. आणि त्याच्यानंतर झोका सिरियल सुरू झाल्यानंतर एकदा आपण कुठेतरी दोघी ट्रेन मध्ये भेटलो होतो. सो तू ओके. ट्रेन मधनं आपण आय थिंक सो त्यावेळेला महालक्ष्मीला सगळ्या ऑडिशन ऑडिशन असायचा. करेक्ट करेक्ट तूही करेक्ट. देऊन आली असशील मी देऊन आले होते Correct. आणि आपण भेटलो होतो आणि तेव्हा दॅट टाइम मला एवढंही आठवतंय तू काकांकडे राहत होतीस Correct. गोरेगाव वेस्ट गोरेगाव वेस्ट काकांकडे. तेव्हा. त्यामुळे तूही गोरेगावला हो. आणि आय थिंक सो माटुंगा किंवा कुठेतरी उतरले पण तेव्हा आपण ट्रेन मध्ये पण भेटलो होतो. सो या दोन मला तुझ्या मेमरीज आहेत. त्याच्यानंतर ऑफकोर्स 2026 वर्ष भार्गवी. 26 वर्ष. Freak. येस Okay, yes. ऑफकोर्स. सो 2006. तेव्हापासून आम्ही मैत्रिणी आहोत. त्यानंतर अभिनेत्री म्हणून तुझा प्रवास तर 100% लोकांना माहितीये. मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू पहिली अशी प्रोड्युसर होती जिने गावातल्या सिरियल्स गावामध्ये शूट करणं सुरू केलं. हे का होतं? पैसे वाचवण्यासाठी का तुला त्यातनं काही वेगळं करायचं होतं? हा ना एक खूप मोठा म्हणजे गोड गैरसमज आहे की गावाकडे सिरियल शूट केले तर खूप पैसे वाचतात. कदाचित थोडेसे जास्त जातात पण वाचत तर कधीच नाहीत. प्लीज बरं, म्हणजे हे मला ओके. मला असं खूप क्लिअर करायचंय आणि थँक्यू सो मच हा प्रश्न विचारलास कारण हे खूप लोकांना असंच वाटतं हं. की गावाकडे शूटिंग म्हणजे अरे बाबा ह्यांचं स्वस्तात शूटिंग होत असेल तर असं काहीही होत नाही. स्टुडिओ बेस्ड शूटिंग मध्ये तुमचं फिक्स लाइटिंग असतं, एक फिक्स सेटअप असतो आणि मुंबईत असं काय बाहेर दाखवणार आहात तुम्ही. त्यामुळे बाहेर दाखवायचं असेल तर बाहेरून कुणीतरी आलंय आणि त्या बाहेर कुठेतरी जातंय. तुम्ही जर का नीट बघितलं सगळं टेलिव्हिजनवरच्या सिरियल्स तर ह्या सगळ्या अशा असतात आणि आपण वर्ष असं शूटिंग तेच, केलंय तेच. बरोबर आहे. तर मला जेव्हा आपण शूट करायचो ना त्यावेळेला मला वाटायचं की अरे आपण स्टुडिओमध्ये असं बंदिस्त आणि साताऱ्यात मी लहानाची मोठी झाले ना तर मला त्याचं दिवसभर त्या स्टुडिओमध्ये शूटिंग करताना ना मला स्वतःला खूप क्लॉस्ट्रोफॉबिक व्हायचं की तुला आठवतंय का त्या खिडक्या त्या बटर पेपर लावलेल्या आणि Correct. हीच ती काच आणि काच, हा. आपण त्या खिडकीच्या बाहेर असे विसे बघतोय. तर ह्या सगळ्याचा माझा मला इतका कंटाळा आला होता की मला असं वाटलं की जेव्हा कधी पण मी करेन ना तेव्हा खरं खरं घर असेल. त्यावेळेला खरे खरे रस्ते खरं खरं म्हणजे सगळं असं खरं असलं पाहिजे. तर हे एक होतं कुठेतरी डोक्यात. दुसरी गोष्ट अशी होती की मला साताऱ्यासाठी काहीतरी करायचं होतं. जिथून मी येते कारण मला असं वाटायचं की खूप लोकांना ते स्ट्रगल करायला जमत नाही. ऑल द वे मुंबईला यायला जमत नाही. तर अशा त्या सगळ्या खूप गोष्टी होत्या माझ्या डोक्यात. म्हणून खरं तर मी साताऱ्यात शूटिंग करायला सुरुवात केली. पण तिथे शूटिंग करायच्या त्या जागेच्या स्वतःच्या काही अडचणी आहेत. लोक इतकी प्रोफेशनल नाही आहेत. बरं ह्यात त्यांची चूक नाही त्यांना कळतच नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक वडाप आम्हाला पाहिजे होती शूटिंगला. वडाप इज लाईक ती काळी ट्रॅक्स टमटम, करेक्ट. हा. ती पिवळी आणि काळी पिवळी ट्रॅक्स सारखी गाडी असते आणि ज्याच्यामध्ये शेअरिंग वाली असते ते सगळे बसतात आणि ते जाते. तर ही वडाप आम्हाला शूटिंगला पाहिजे. ठीक आहे मग आम्ही एका बरोबर ठरवलं की उद्या सकाळी 7ची शिफ्ट आहे आणि ती आलीच नाही वडाप. आम्ही सगळे शॉट लावून रेडी आहोत. 9 वाजता तो माणूस उठला. त्याला शोधायला आम्ही घरी गेलो त्याच्या म्हणजे माझी सगळी माणसं त्याच्या घरी होती आणि तो इतका रिलॅक्स होता. हा मी सकाळी 7चं सांगितलं होतं मग त्यात काय एवढं झालं म्हणलं येतोय की एवढं काय घायला लागलंय. तर हे नाहीच आहे. शूटिंगचे 2 तास वाया जाणं म्हणजे केवढा मोठा लॉस हे फक्त आपल्याला माहितीये. तर अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या वेगळ्या प्रकारच्याच अडचणी आहेत ज्या मी खूप सुरुवातीला तर खूप फेस केल्या. आता मी त्याच्यावरती खूप मार्ग काढले इतक्या वर्षांमध्ये. पण
पहिल्या सिरियलच्या वेळेला तर माझी जे काय धांदल उडाली होती भार्गवी, मी तुला सांगूच शकत नाही. आणि इट वॉज लाईक अ नाईटमेअर. म्हणजे ह्या सगळ्यातनं गेले मी, की मी का आले, मी करेक्ट डिसिजन घेतलं का, मुंबईत छान प्रोफेशनली शूटिंग केलं असतं, एक स्टुडिओ रेंट आउट केला, सगळं केलं, गोष्टी सॉर्ट आउट सॉर्ट आउट. असत्या. पण असं नाहीये. त्यामुळे तिथे शूटिंग करणं हे स्वस्त तर अजिबातच नाही. म्हणजे आणि वेदर कंडिशन्स, पाऊसच येतोय, कडाक्याची थंडीच आहे, मरण ऊनच आहे, असं काहीही असतं. शिफ्टिंग मधलं इतकं डिस्टन्स आहे, 2 लोकेशन्सच्या शिफ्टिंग मध्ये एवढा अंतर असतं, तर ते गाठा, ते करा. तर गावात काही प्रॉब्लेम आयत्या वेळेला येऊ शकतो. सरपंच येऊन सांगतात त्यांची मीटिंगच आहे, मग आता ह्या लोकेशनवर नाही तुम्ही शूटिंग करू शकता, मग आयत्या वेळेला आमची परत प्रॉब्लेम. सो ते शूटिंगचा जो वेळ मधला मधला वाया जातो, हा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण मग आता सलग तू 4-5 सिरियल्स, आताही तुझी एक सिरियल, त्या दादर दोन. दोन्ही सिरियल सातारामध्ये आणि त्याच्या आसपासच शूट हो. होतात. तर तुला लागिरं मधली तू आणि लोकेशन्स आणि शूटिंगचे येणारे रोजचे वेगवेगळे इश्यूज आणि आता ह्याच्यामध्ये तुला काही फरक जाणवतो लोकांच्या अप्रोच मध्ये सुद्धा? मला खूप फरक जाणवतो. दोन्ही आहे. पॉझिटिव्ह फरक पण आहे आणि थोडासा निगेटिव्ह फरक पण आहे. पॉझिटिव्ह फरक हा आहे की आता लोक खूप प्रोफेशनल झालेत, त्यांना कळायला लागल्यात गोष्टी. इव्हन माझ्या हाताखालची जी टीम आहे, फॉर एक्झाम्पल, एक माणूस लागिरामध्ये अमर नावाचा, जो माझ्याकडे बाउन्सर म्हणून लागला होता, आज तो प्रोडक्शनचा माझा एक खंदा कार्यकर्ता आहे. वाव. एक अख्खा शो आहे ज्याच्या प्रोडक्शन मध्ये तो आहे, आणि तो ते सगळं त्याच्या खांद्यावर सगळी लोकल जबाबदारी तो पेलतो. तर ही माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तो तिथलाच आहे, तो लोकल. तिथलाच आहे, ऑफकोर्स. माझ्याकडे प्रोडक्शन मध्ये साताऱ्यातली लोकल माणसं आहेत. माझ्याकडे प्रत्येक टीम मध्ये एक एक 2-2 माणसं तरी मी लोकलची तयार केली आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचा आनंद आहे. आणि आता ती टीम एक सेट झाली आहे, त्यामुळे तो फरक डेफिनेटली मला जाणवतो. पण काही लोकांच्या अप्रोच मध्ये फरक झाला. त्यांना असं वाटतं की अरे, म्हणजे लागिरं झालं जी हिट झालं, म्हणजे सैराट कसा हिट झाला आणि खूप धुवाधुवा पैसे आले, तशी सिरियल हिट झाली पण धुवाधुवा पैसे येतात. त्यांना हे कळत नाही की आमचं एक फिक्स बजेट आहे. आमची सिरियल किती हिट हो किंवा नाही हिट झाली तरी आम्हाला मिळणारे पैसे हे तेवढेच आहेत. सिरियल जास्त चालावी म्हणून आमची धडपड आहे, जास्त एपिसोड व्हावेत ही आमची धडपड आहे. सिरियल हिट झाली म्हणजे आम्हाला जास्त पैसे मिळाले हे नाही. पण हा कॉन्सेप्ट तिकडच्या लोकांना हा कळत, त्यांना असं वाटतं अच्छा, अरे वा, आता ते सिरियल हिट झाली, चला आता आपण पैसे वाढवून मागूया. आणि मग ते लोकेशन फिक्स झालेलं असतं. हे तुझ्याकडे मुंबईत स्टुडिओवाला येऊन सांगणार नाही ना की आता तुमची सिरियल हिट झाली आहे तर तुम्ही पैसे वाढवा. पण तिथल्या लोकांना हे नॉलेज, अर्धवट नॉलेज, हे सगळ्यात भयानक आणि डेंजरस आहे असं मला वाटतं. तर ते त्याचा त्रास आहे मात्र. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्ह पण आहेत असं. पण मग हे सगळं करताना तू एक अभिनेत्री म्हणून खूप काम कमी केलंस जेव्हा तू प्रोड्युसर झालीस पूर्णपणे लागिरच्या वेळेला. आणि मला सांगायला तुम्हाला एक छान वाटेल की लागिरं पास झालीये हे एअरपोर्टवर आम्हाला कळलं. आम्ही गोव्याला निघालो होतो, मी, श्वेता आणि आमची अजून एक मैत्रिणी तेजा, आम्ही तिघी निघालो होतो आणि तेजा येऊ शकली नाही. सो हिनी मला, शी वॉज वेटिंग की एअरपोर्टवर मी तुम्हाला दोघींना एकत्र सांगेन की अशी एक मी सिरियल करते आणि ती प्रोड्यूस मी करणार आहे वगैरे, हे तिने आम्हाला एअरपोर्टवर सांगितलं होतं. सो त्यापासनं तू एक अभिनेत्री म्हणून काम खूप कमी केलंस. त्याच्यानंतर आय थिंक सो फक्त तू ती डॉक्टर डॉन एकच मालिका केलीस. पण तू एक उत्तम अभिनेत्री आहेस, आम्ही तुझं खूप छान काम पाहिलंय. तू अनेक डेली सोप्स, नाटक, सिनेमा असं केलेली आहेस. सो तू कॅमेरा मिस करत नाहीस असा? मी तुला नाही खोटं सांगणार, पण मी खूप मिस करते, ऑफकोर्स मिस करते. पण भीती वाटते की ती कमिटमेंट जर का मी घेतली, आणि आता मी प्रोड्युसर पण आहे ना, तर ज्याचं काम करेन मला त्याचा पण प्रोड्युसर म्हणून मला त्याचाही विचार आता माझ्या डोक्यात सुरू होईल. म्हणजे मला असं खूपदा वाटतं की प्रोड्युसर म्हणून एक माझ्या प्रोडक्शनचं ऑलरेडी टेन्शन आहेच मला, आणि आता मी दुसरीकडे काम करायला गेले तर त्याचं पण मलाच येईल, त्या प्रोड्युसरचं पण, की मला एक जबाबदारी वाटेल ना की नाही नाही, मी वेळ दिला पाहिजे, अरे बापरे मी हे केलं पाहिजे. आणि मग मलाच अशी थोडीशी भीती वाटते की तेवढी मोठी कमिटमेंट, कारण तुला माहितीये टेलिव्हिजनला तर एक ऍक्ट्रेस म्हणून तर मी केलं तर मी लीड रोल करणार, मग म्हणजे खूप दिवस लागणार माझ्या शूटिंगचे.
मग ते आणि प्रोडक्शन हे दोन्ही धर्तीवरती कसं मॅनेज होईल, तर ह्या गोष्टीची थोडीशी भीती वाटते की माझ्याकडनं थोडासा अन्याय नाही झाला पाहिजे त्या समोरच्या हं, प्रोड्युसरवर. हा हं. एक मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स मला वेब सिरीज आणि असं काहीतरी करायला आवडेल, फिल्म्स करायला आवडतील जे शॉर्ट टर्म आहे, की तेवढीच एक कमिटमेंट आहे आणि तेवढीच केली. पण मी प्रोड्युसर झाल्यापासून मे बी मला विचारतच नाहीये कोणी की आता त्यांना वाटतं ही प्रोड्युसर जरी ते का काम करेल, दुसऱ्या असं एक दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये. प्रोडक्शन करेक्ट, मध्ये हे का करेक्ट. काम करेल, असं एक लोकांना वाटत राहतं. हं, त्यामुळे तो पण एक प्रॉब्लेम असेल. आणखीन एक होतं की मला थोडंसं गिल्टी फील होतं की मी माझ्या मुलीला वेळ नाही देऊ शकणार. ऑलरेडी खूप करतीये मी. जॉईंट फॅमिलीमध्ये राहतीये, तर नाही म्हणलं तरी त्या जबाबदाऱ्या येतात. म्हणजे मी जेव्हा घरात नसते त्यावेळेला ते सगळे करतात. त्यामुळे मी घरात गेल्यानंतर मला असं वाटतं की आता माझा टर्न आहे. हं. ते सगळं उचलायचंय आता मला. तर त्याच्यामुळे मी करत राहते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडीशी भीती वाटते की तिचे ग्रोईंग इयर्स आहेत, तर माझ्या मुलीसाठी मी असले पाहिजे. म्हणून मला असं वाटलं की थोडस स्लो गेले तर बेटर. हं, आता हं. असं आता ती थोडीशी मोठी झाली आहे, त्यामुळे आता मला वाटतं की कदाचित ह्या 1-2 वर्षात काहीतरी करेन मी. पण आता तू एक प्रोड्युसर आहेस. जेव्हा एखादी बाई सक्सेसफुल प्रोड्युसर होते किंवा सक्सेसफुल एका हायरार्कीमध्ये वरच्या पोस्टला असते, करेक्ट. तेव्हा तिची मेहनत बघितली जात नाही. तिने केलेले हे सगळे त्याग आणि हे गिल्ट हो, तिच्यामध्ये जे असतं, हो. ते ओव्हरलूक करून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून, ती फक्त बाई आहे म्हणून तिला 2 सीरियल्स बॅक टू बॅक मिळतात. हो, असं खूप बोलणारे लोक मी ऐकलंय, हो, माझ्या आजूबाजूला मी पाहिलंय. हो. तू हे एक आपल्या फील्डमध्ये म्हणजे खरं तर आपल्या फील्डसारखं ओपन फील्ड नाही, जिथे नाही. अनेक गोष्टी ओपनली बोलल्या जातात, केल्या जातात. त्याच्याबद्दल काही फार करेक्ट. असे नाहीयेत काही. पण तरी सुद्धा हे बोललं जातं. तू हे एक बाई म्हणून फेस केलंयस कधी? 100% गेले. आणि मला असं वाटतं आपलंच फील्ड नाही, सगळीकडे असेल. नाही, हे सगळीकडे कॉर्पोरेटमध्ये तर पण आहेच. हेच आहे. पण आपल्या इथे म्हणजे आपल्यात एक जरा प्रकर्षाने हां, समोर येतं कारण करेक्ट. मीडिया आहे आणि हं. ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत आणि ऍज यू राईटली सेड की खूप आपण ओपनली बोलतो पण ह्या सगळ्या विषयांवरती. तर 100% असंच वाटतं त्यांना की अरे ही तर एक बाई आहे ना, हिला काय अवघड आहे. म्हणजे ही गेली, ही कुठेही गेली तर हिला एक सिरियल मिळाली, त्याच्या मागे आणखीन एक सिरियल मिळाली. हाऊ डज इट मॅटर? हे असं हं, होतं. पण ऑडियन्स तसा नाहीये. एंड ऑफ द डे तुम्हाला एक सक्सेसफुल प्रोजेक्टच करावा लागतो. हं. मला खूप जणांना हे सांगावंसं वाटतं की एका पॉइंट नंतर तर तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात हे मॅटरच नाही करत. तुम्ही काय काम करताय हे मॅटर करतं. पण मग बोलणारे 10 तोंड आहेत ना, त्यांचं तुम्ही काय करणार? सुरुवातीला मला त्रास व्हायचा. मला असं सतत सगळ्यांना जण ओरडून सांगावंसं वाटायचं की अरे म्हणून नाही मला मिळाले, म्हणून मला नाही मिळाली सिरियल की मी एक बाई आहे. माझा हा विचार की मला आर्मी बेस्ड काहीतरी एक चांगला कॉन्टेंट मी काढलाय यार शोधून, किंवा सैनिक स्कूल मी अवेलेबल करतेय साताऱ्यात शूटिंगसाठी, किंवा साताऱ्यात मी ऑथेंटिक लाईव्ह लोकेशन्स दाखवणार आहे. या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. म्हणजे माझ्याकडे बाकी पण प्लस पॉइंट्स आहेत खूप, ते पण बघा. फक्त मी बाई आहे हे नाहीये. पण सुरुवातीच्या काळात याचा त्रास होत होता. एका पॉइंट नंतर मी ठरवलं की आय थिंक आपण काम करून दाखवलं पाहिजे आणि लेट माय वर्क टॉक मोर दॅन हं, व्हॉट आय वॉन्ट टू टॉक. हं, सो आय से माय वर्क शुड टॉक रादर दॅन मी टॉकिंग अ लॉट. हं. तर ते केलं मी, सुरुवात केली मी. तोंड बंद. फक्त काम करायचं. या सगळ्या गोष्टी कशा इग्नोर करता येतील. आणि आता मला त्याची इतकी सवय झाली आहे की आता मला काही फरकच नाही पडत. माझं असं म्हणणं असतं, असं अच्छा तुला असं वाटतंय का? ओके. हां. यू बी हॅपी. यू बी हॅपी इन युअर यू थॉट्स. बी हॅपी इन युअर थॉट्स. हं. आणि करून बघ किती सोप्पं आहे का हे. आणि तुम्ही आता खूप ॲक्ट्रेसेस प्रोड्युसर झालाय आणि आय थिंक सो गेल्या 2 वर्षापूर्वी तुमचा सगळ्यांचा सत्कार पण झाला हो, होता, सगळ्या स्त्रिया हो. ज्या प्रोड्युसर्स आहेत त्या. प्रोड्युसर्स आहेत. सो चॅनल त्याचीही दखल घेतंय. घेत आहे. ह्या सगळ्यामध्ये एक कोविड नावाचा काळ आला, ज्या काळामध्ये लोक बाहेर जाऊन शूटिंग्स करत होते, महाराष्ट्राबाहेर काय. पण तू तर साताऱ्यासारख्या लाईव्ह लोकेशनला करत होतीस, तेव्हा तुला त्रास झाला? हे बघ, कोविडचा सगळ्यांनाच त्रास झाला. बरोबर आहे. त्यामुळे मे बी मुंबईत
पेक्षा साताऱ्यात बरी परिस्थिती होती, कारण जागा जास्त आहे. आम्ही थोडंसं आमचे लोकेशन अलूफ होते, त्यामुळे त्या गोष्टीचा मला मे बी कमी त्रास झाला. पण एका पॉइंट नंतर महाराष्ट्रात शूटिंग बंद असं जेव्हा झालं आणि आम्ही उठून मग कुठे जायचं जेव्हा सगळे गोवा, सुरत आणि अशा ठिकाणी जात होते, त्यावेळेला मी विचार केला, लेट्स गो टू जस्ट बाजूला कर्नाटक बॉर्डर, फक्त मला क्रॉस करून पलीकडे जाऊन ट्राय करू दे. मी एकटी होती जी कर्नाटकमध्ये गेली. सो निपाणीमध्ये मी जाऊन सेटल झाले आणि मी तिथे शूटिंग सुरू केलं बायोवोपलमध्ये. तर चॅलेंजेस जे सगळ्यांना येत होते त्या काळात, ते चॅलेंजेस आम्हालाही आले आणि मग ते आम्ही फेस केले आणि त्याच्यातनं बाहेर पडलो. पण असं काही नाही झालं की माझ्यासाठी गोष्टी खूप इझी होत्या. तर असं नाहीये. म्हणजे जे सगळ्यांना प्रॉब्लेम्स आले ते सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला आले. माझी तर खूप दमछाक होत होती, कारण मी स्वतः ऍक्टिंग एका ठिकाणी करत होते आणि माझं डॉक्टर डॉन मी ऍक्टिंग करत होते. माझं बाळ लहान होतं आणि मी प्रोड्यूस पण करत होते. तर मी खालापूर ते कोल्हापूर असा माझा प्रवास होता त्या काळात. मग डॉक्टर डॉनचं शूटिंग कुठे चाललं होतं? खालापूरला. अच्छा, म्हणजे म्हणजे आपल्या टोल इथे नाक्याच्या टोल इथे, नाक्याचं खालापूरच्या इथे. करेक्ट. आणि माझं 2 शूटिंग्स माझे साताऱ्यात चालू होते, देव माणूस आणि मिसेस मुख्यमंत्री, आणि एक शूटिंग माझं वेब सिरीजचं कोल्हापूरला चालू होतं. ओ. तर मी असे 3 ठिकाणी त्यावेळेला फिरत होते आणि माझी गाडी, म्हणजे मी आणि माझा ड्रायव्हर, असे आम्ही सतत ते कोविड टेस्ट, म्हणजे एकीकडनं दुसरीकडे जाताना टेस्ट करून जायचं, तिकडनं इथे नंतर परत टेस्ट करून इथे यायचं, अशा ह्याच्यामध्ये आम्ही होतो त्या काळात. पण मी त्यावेळेला प्रवास करत होते. माझ्या गाडीला आम्ही एक ते स्पेशल पास करून घेतला होता आणि आम्ही त्याची खूप दक्षता घेत होतो की त्याचा कुठे डिसएडव्हान्टेज घेतला नाही गेला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. एवढे रिकामे रस्ते मात्र मी तेव्हा पाहिले. सपासप जाशील तिकडे. सपासप, म्हणजे I know, I 4 know. तासात मी साताऱ्यात आणि नाही का 2 तासात मी कोल्हापूर, पुढे, असं काय I know, I वाटेल know. ते चालू होतं I माझं know, त्या I काळात. know. बट येस, आणि मला ते बेबीला मॅनेज करताना खूप अवघड झालं. मग मी सकाळी मी मेकअप करायला सुरुवात करायचे, तिला बाजूला ऑनलाईन स्कूलला बसवायचे असं, आणि ती माझ्या बरोबर मग सेटवर राहत होती बायोबबलमध्ये, ओके. कारण ती इतके माहिती नाही ना कधी उघडेल काय काय, उघडेल, मग करेक्ट, ती इतके करेक्ट. दिवस माझ्याशिवाय नाही राहू शकत. तो माझा स्ट्रगल होता कोविडमध्ये. आई म्हणूनचा माझा खूप मोठा स्ट्रगल होता. स्ट्रगल होता. आता तू आई म्हणून स्ट्रगल म्हणालीस, तर मला त्यातनं एक प्रश्न असतो, की ह्या सगळ्या वर्किंग वुमनना, अभिनेत्री असतील, ऑफिसमध्ये, सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट असते गिल्ट. खूप गिल्ट घेऊन हो, बायका जगतात. हो. त्यांना तू काय सांगशील? हे बघ, मी म्हणजे काय म्हणू, मी पण त्यातलीच एक आहे. मलाही ते गिल्ट येतं की अरे असं का, म्हणजे पण हे गिल्ट मी पुरुषांना देत येतं का नाही. गं? तुला काय वाटतं? नाही आहेत पुरुषांना, कारण अनफॉर्च्युनेटली ना आपल्याकडे, स्पेशली इंडियन सोसायटीमध्ये ना, हे नर्चरिंगच नाहीये आपलं, की वडिलांनी मुलांना लहानाचं मोठं करावं आणि बाईने बाहेर जाऊन पैसे कमवून आणावेत. हे नर्चरिंग नाही आपलं. आपल्या इथे असं आहे की पुरुषाने घराच्या बाहेर पडावं आणि पैसे कमवून आणायचे, आणि एका स्त्रीने घर सांभाळावं आणि मुलांना मोठं करावं. तर हे जे आहे ना, मुलांना मोठं करावं ही माझी जबाबदारी आहे, हे इतकं बिंबवलं गेलं आहे वर्षोनवर्ष. म्हणजे माझ्या आजीने माझ्या आईला, माझ्या आईने मला, हे कुठे थांबलं नाहीये. मला हे नाही द्यायचं पण माझ्या मुलीला, की तुझी जबाबदारी आहे, तुला बाळ झालं तर त्या बाळाला मोठं करणं. नो, ऍब्सोल्युटली नॉट. तर हे गिल्ट येतं, पण मला असंही वाटतं की ते गिल्ट घ्यायची गरज नाहीये, कारण वर्किंग वुमेनची मुलं जी आहेत ती खूप लवकर इंडिपेंडंट होतात भार्गवी. आणि मला हे माहितीये, मला माझ्या घरात माहितीये. मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. तर माझी जाऊ ही मला पाहिल्यानंतर आत्ता खूप अलीकडच्या काळात काम करायला लागली, पण तोपर्यंत ती हाऊसवाईफ होती. सो तिच्या मुलांमध्ये आणि माझ्या मुलीमध्ये खूप मेजर डिफरन्स होता. मला हा जाणवायचा. माझी लेक खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीने वागत होती, खूप पटकन जबाबदाऱ्या घ्यायला शिकली. तिला ते माहिती होतं, तिला आईचा प्रवास कळत होता. आणि मला असं वाटतं की जेव्हा लहानपणी मुलं हे शिकतात ना, त्यावेळेला ते लहानपणापासून त्यांना माहितीये की आपण काम करायला पाहिजे, पैसे कमवणं इम्पॉर्टंट आहे, पैसे कमवलं तर घर चालणार आहे, ऑल ऑफ दिस. सो हे सगळं इतकं माऊला माहिती होतं. मग माझ्या बरोबर सेटवरती येत होती. तर मला एका पॉइंटला असं वाटायचं की आपण काम फक्त पैशासाठी नाही केलं पाहिजे, आपण काम
आपल्या मुलांना करेक्ट घडवण्यासाठी केलं पाहिजे. कारण त्यांना हे दिसलं पाहिजे. आपण त्यांना सांगण्यापेक्षा की मेहनत काय आहे, आपण ती मेहनत जर त्यांच्या समोर घेतली तर त्यांना शिकवायची गरजच नाही ना, कारण तेच ते बघतायत. बघतायत. खरंय. तर मला हे पटतं आणि मला असं वाटतं की ह्या एका गोष्टीवर माझं ते अख्खं करिअर उभं राहिलं असं हं. असं मला वाटतं. कारण खूप लहान असतानापासून खूप लहान असल्यापासून मी काम करत होते. हा जसा मुलीचा मुद्दा आहे, तसाच एक मुद्दा आहे, की आजकाल सगळ्या मुलींना एकटं राहायचं असतं. माझा नवरा, मी आणि आमचं बाळ वगैरे. हो. पण मी जी तुला बघतेय, ती अनेक वर्ष तू एका काय म्हणतात त्याला, जॉइंट फॅमिली जॉईंट असं म्हणतो. फॅमिली एकत्र मध्ये कुटुंब या पद्धतीमध्ये तू आहेस. हे तुला ड्रॉबॅक वाटतात का? हे तुला त्यातनं काय तुला ड्रॉबॅक जास्त वाटतात का फायदा जास्त वाटतो? म्हणजे काय तुला काय वाटतं पर्सनली? दोन्ही गोष्टी आहेत. मला नेहमी असं वाटतं की काहीच ब्लॅक आणि व्हाईट नसतं. सगळ्या गोष्टी ग्रे असतात. तर त्याचे फायदे पण आहेत. कारण मला एक समाधान असतं की माझी लेक एकटी नाहीये किंवा मी घरात नसले तर काहीतरी गोष्टी थांबतीलच याची भीती नाहीये. पण मी जेव्हा परत घरी जाते त्यावेळेला मला दुप्पट ते सगळं कॉम्पेन्सेट करावं लागतं, की आता मी आली आहे तर आता मला सगळं करायचंय, मला सगळं सांभाळायचंय. तुम्हाला दोघांनाच ऍज अ कपल म्हणून वेळ नाही मिळत फार. हं. प्रिव्हसी नावाची गोष्टच नाही राहत. मग त्याच्यासाठी खूप तुम्हाला तो माइंडसेट असायला पाहिजे, की नाही नाही आता हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा वेळ आहे किंवा हे. पण ते प्रत्येक वेळेला होतच असं काही नाहीये. त्यामुळे खूप सॅक्रिफायसेस पण आहेत हं. जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचे. मग ते कितपर्यंत म्हणजे कुठपर्यंत तुम्ही त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स बघून ते सॅक्रिफायसेस ना मागे टाकून तुम्ही पुढे जाणार आहात, हं. की मग ते सॅक्रिफायसेस इतके मोठे होत आहेत की मला नाही करायचं हे सॅक्रिफाईस, माझं मलाच राहायचंय. हे इम्पॉर्टंट आहे. हे आपण ठरवायचं. एक पॉझिटिव्ह पॉइंट असे पण वाटतं की मी जेव्हा माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळते किंवा मी माझ्या आईला जेव्हा सांभाळते, मी काय आणि संदीप माझा नवरा, तर आमची मुलगी तेच बघतीये तिच्या आई वडिलांना हे करताना. हं. तर आम्हाला हे सांगायची गरज नाहीये ना की तू आमच्यासाठी म्हणजे आम्ही जेव्हा ओल्ड एजला हां. येणार आहोत तेव्हा तू त्यावेळेला आमच्यासाठी कर. तू आमच्यासाठी हे असंच केलं पाहिजे, आमची अपेक्षा पण नाहीये. पण कदाचित तिच्यासाठी हे नॉर्मल असणार आहे की असंच तर असतं. आज हं. तिला आमच्या घरातल्या तिन्ही मुलांना असंच वाटतं की हे असंच तर असतं. त्यांना न्यूक्लिअर फॅमिलीज वाला कॉन्सेप्टच नाहीये माहिती. त्यांना असं वाटतं असंच असतं. सगळेच मिळून एवढे तर 10 लोक तर असतातच डायनिंग टेबलवर जेवायला. हं. तर ते कुठेतरी बाहेर गेल्यानंतर त्यांना असं वाटतं तुमच्याकडे 3च लोक आहेत. हां, आमच्याकडे रोजच 10 लोकं आमच्याकडे आहेत. रोज 10 लोक आहेत. तर त्यांच्याकडे पाहुणे आले तर 10 लोक होतात ना. हं. तर माझ्या लेकीला ती खूप लहान होते तरी ती मला विचारायची, मम्मा ह्यांच्या घरात फक्त 3 पीपल आहेत. आय नो. तिने बेसिक 10 पीपल हो, पाहिजे. अराउंड 10 पीपल अराउंड एव्हरी 10 डे. पीपल तर घरात असतात. तर तिला असं वाटायचं की ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली तर ती मला म्हणायची की मम्मा त्यांच्या घरात फक्त 3 लोक राहतात. हे आता ह्याचं काय करायचं? काहीच नाही. हा, काहीच नाही होऊ शकत. पण आता माझ्या लेकीला असं वाटतं की नाही, मिनिमम 10 लोक तर घरात असतातच. चांगली पण गोष्ट आहे. येस, ऑफ कोर्स. तू आता मुलांविषयी बोललीस. तर प्रत्येक आईला आपली मुलं, सगळी मुलं लाडकीच असतात, प्रेम असतंच. पण तरी एक असं असतं जे आपलं खूप लाडकं बाळ असतं. सो तुझं असं कुठली तुझी सीरियल हे तुझं लाडकं बाळ आहे आणि का? अं, लागीरच झालं जी. कारण माझा जन्म झाला नव्याने. त्यामुळे मला असं वाटलं की ते माझं बाळ असण्यापेक्षा तो शो माझी आई झाले. हं. त्यामुळे इट इज मी त्या शोचं बाळ आहे. हं. कारण त्या त्या सिरियलने मला जन्माला घातलं ऍज हं. अ प्रोड्युसर. हं. तर ते उलट नातं मला वाटतं नेहमी. तर त्याच्यामुळे लागेल झालं जे ऑफकोर्स क्लोज टू माय हार्ट, ते कधीच जाणार नाही. बाकी तुम्हालाच तसं की सगळी मुलं लाडकीच असतात. तो आईला हे नाही विचारू शकत की अरे हे आवडतं का किंवा हे नाही आवडत असं. त्यामुळे मला असं काहीच नाहीये की मला माझी कुठलीच कलाकृती आवडत नाही. कारण मी ती तितक्याच तन्मयतेने आणि तितक्याच अग्रेसिव्हली आणि तितक्याच पॅशनेटली मी काम केलेलं आहे प्रत्येक माझ्या शो साठी. करेक्ट. बरं, हे तर झालं तुझं बाळ. पण एखादं कार्टं असतं ना आपलं, मस्तीखोर आणि खूप त्रास देणारं. असं कुठलं कार्टं होतं तुझ्या बाळात? माझं प्रत्येक बाळ प्रत्येक वेगवेगळ्या फेजेस मध्ये कार्टी झालेली आहेत. इथे एक कार्ट आहे, तिथे ते एक कार्ट आहे. ते
आता थोडस बरं वाटत होतं. तर काय झालं आता काय अचानक? झालं? अच्छा. त्यामुळे ओ माय गॉड, पण रे कुठल्या कार्टाने तुला खूप जास्त त्रास दिलाय? नाही, प्रत्येक शो मध्ये तेवढाच त्रास होतो आणि प्रत्येक शो हा तितकाच आवडता पण असतो. तर मला असं वाटतं खूप सिच्युएशनल बेस्ड गोष्टी असतात आणि होतात. हम्म. तर जसे मूड स्विंग्स असतात ना, मुलांचे पण आपले पण, तसे मूड स्विंग शोजचे पण असतात की काही काळ एक बरं चाललेलं असतं, मग पुन्हा काहीतरी एक नवीन प्रॉब्लेम येतो, मग पुन्हा ते सगळं डिस्टर्ब होतं, मग पुन्हा छडी लगे चमचम करावं लागतं, मग पुन्हा एकदा सगळ्यांना अलाइनमेंट मध्ये आणावं लागतं. तर ते आहेच. तर ते मला असं वाटतं की प्रत्येक शोच्या बाबतीत होत राहतं. त्यामुळे असं कुठलं तरी एक बाळ की हेच माझं ते कार्ट आहे असं काहीच नाहीये. त्यामुळे एखादा कुठला तरी शो आम्हाला नाही आवडला किंवा त्याने मला त्रास दिला खूप, असं काही नाही. आणि एव्हरीथिंग इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. पण आता तू इतकी सक्सेसफुल मराठी सिरियल आणि हे सगळं प्रोड्यूस केलंस, त्याच्यानंतर तू हिंदीचा प्रयत्न केलास. तिथे मात्र तुला हवं तेवढं यश म्हणणार असं म्हणणार नाही, पण तुला जे अपेक्षित होतं ते स्ट्रक्चर तुला नाही नाही. मिळालं. हो. तर तुला त्याचा त्रास झाला आणि हिंदीचा एक काय वेगळा स्ट्रगल आहे? एक ऍक्ट्रेस म्हणून तर आपला असतोच, बरं. की आपल्याला एक आपण इथे एस्टॅब्लिश्ड आहोत, पण तिथे जाऊन आपल्याला पुन्हा प्रस्थापित व्हायचं असतं. मी अशी अभिनेत्री आहे, की मी अशी एक निर्माती आहे. पण तुला हिंदीचा तुझा एक स्वतःचा अनुभव काय होता? मला असं वाटलं की तिथे म्हणजे इवन मराठी शोज मध्ये मी खूपशा गोष्टी अ, माझ्या रायटर्सवर किंवा मेकर्स आणि चॅनल हे खूप हँड इन हँड जातं हं. मराठीसाठी. आणि कैक वेळा जसं आमच्या चॅनलवर एक विश्वास होते, जर म्हणाले की नाही नाही, हे नको आणि हे असं करायला पाहिजे किंवा या या दिवशी हा एपिसोड आपण आणूयात, तर हे त्यांचा एक अभ्यास आहे, त्यांचं एक रिडिंग आहे आणि ते आम्ही ऑनर करतो. तसं ज्या वेळेला मी काही गोष्टी सांगते की नाही नाही, हेच कास्टिंग करेक्ट आहे, नाही नाही याच लोकेशनला आपण करूयात, तर चॅनलचाही माझ्यावर एक विश्वास असतो हं. आणि ते मला ते करू देतात खूप फ्री हँड देऊन. मग ती कलाकृती झाली, कारण एकतर आपण ती मुंबईच्या बाहेर करतोय, तर खूपशा गोष्टींवर चॅनल पण माझ्यावरती खूप डिपेंडंट असतं. बरोबर. हं. ते हँड इन हँड जो प्रोसेस आहे ना, ती मला वाटतं तिथे मी कुठेतरी मागे पडले. म्हणजे जेवढं अग्रेसिव्हली मी माझी मतं मांडायलाच पाहिजे होती किंवा हं. मला माहिती होतं की नाही हेच करायला पाहिजे, पण मी बॅकफूटवर जात होते की नको, कारण हिंदी आहे ना, तर कदाचित आपण चुकीचे ठरवू इथे. हं. पण तेच सगळ्यात मोठं चुकीचं ठरलं. मी माझ्या गट इन्स्टिंक्टवर मला जे पाहिजे होतं त्या त्या वेळेला ते डिसिजन्स आणि त्या त्या स्टेप्स ह्या घ्यायलाच पाहिजे होत्या. म्हणजे आज मी जेव्हा हिंदी शो करेन, तर तो ऍब्सोल्युटली फेल होणार नाही. ऍब्सोल्युटली फेल होणार नाही. म्हणजे मी डंके की चोट पे हे सांगू शकते. म्हणजे तू पण इथेच आहे, मी पण इथेच आहे. सो आज ना उद्या मला मला आणि मला हिंदी शो प्रोड्यूस करायचाच आहे. तर पण आता मला ह्याची सुपर गॅरंटी आहे की आता गोष्टी नाहीत माझ्याकडनं सुटणार. सुकणार. कारण मला हं. एक्झॅक्टली माहितीये की काय मला नाहीये करायचं. हं. काय करायचंय हे तर माहितीच आहे. पण काय नाही करायचंय हे मला माहितीये. वाह! सो दॅट इज त्रास झाला, इंटरेस्टिंग. ऑफकोर्स हां, त्रास ऑफ झाला. कोर्स. आणि ती सीरियल किती महिने चालली मग? आम्ही त्याचे अराउंड 85 भाग वगैरे पूर्ण केले हं. असं. पण त्याची ना आधीची प्रोसेस खूप मोठी होती. तर त्याच्यामध्ये मी खूप राहिलो आणि हिंदी शो म्हणजे तू जर आजही त्याचे एपिसोड्स काढशील तर ऍब्सोल्युटली नॉर्मल डेली सोप सारखी नव्हती. एक वेगळा प्रयोग होता. चॅनलचं खरंच कौतुक आहे ह्या बाबतीत, की त्यांनी पण तो एक वेगळा प्रयोग ट्राय विचार केला. केला. येस, की आपण काहीतरी असं आणूयात किंवा त्यांचं पण हे पहिलं होतं, की आपण अख्खाचा अख्खा शो मुंबईच्या बाहेर करतोय. अच्छा. हां. हां, तर ही पण त्यांच्यासाठी पण पहिली वेळ होती. तर ते म्हणजे माझी पहिली वेळ आणि त्यांचं पण नवीन काहीतरी ट्राय करण्याची पहिली वेळ. असं ते सगळं एकत्रित आलं आणि हं. मे बी की कमी मार्केटिंग, कमी पब्लिसिटी, रॉंग टाइम स्लॉट ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चॅनलच्या काही चुका, आमच्या काही चुका, मी न घेतलेला स्टँड, अशा बऱ्याचशाच गोष्टी त्या एकत्र आल्या असं वाटलं. सो आता त्यांनाही माहिती एक्झॅक्टली काय पाहिजे आणि आय तुलाही थिंक सो, माहितीये, येस. की आता ते खिट्टी आता ती बसेल. खिट्टी आय नो, बसेल. आय नो. हा. तुझ्या या इतक्या प्रवासामध्ये असाच एक क्षण आला असेल, की जेव्हा आता मी काय करू? धरणी माते पोटात आता मी काय करू? असा कुठला किस्सा घडलाय? अं, असं बऱ्याचदा घडलंय. मला मिसेस मुख्यमंत्री माझा शो चालू होता आणि आम्हाला लग्न
हिरो हिरोईनचं लग्न हे टेलिकास्ट करायचं होतं आणि डेटेड प्रोमो टाकला होता आम्ही. डेटेड की या दिवशी तुम्ही लग्न पाहिला या आणि 1 तासाचा विशेष भाग आणि मग तो परत दुसऱ्या दिवशी पण 1 तासाचा विशेष भाग असं वगैरे खूप त्याचं प्रमोशन केलं होतं आणि असं सगळं आणि खूप मोठं लग्न ते करायचंय आणि असा सगळा तो सगळा तामझाम होता. आणि कधीच नोव्हेंबरमध्ये पाऊस पडत नाही आणि तो पाऊस सुरू झाला होता असा अवकाळी. अवकाळी पाऊस म्हणजे. आणि पाऊस म्हणजे त्या पावसाला काही अर्थच नाही असा वाला पाऊस. सो मी मांडव टाकला होता. मग त्याच्यावरती पुन्हा मी एक आय डोंट नो केवढा खर्च करून पुन्हा एक तो पत्र्याचा परत एक शेड मारली अख्ख्या एवढ्या मांडवाच्या वर, कारण त्याच्यात आत पाणी गळू नये म्हणून. तर ते करायला एक सर्टन वेळ गेला आणि असं क्लॉक वॉज टिकिंग, यु नो, वन आफ्टर द अदर, वन आफ्टर द अदर. काय होणार, कसं होणार, काय होणार. आणि आम्ही नाईट डे नाईट असं आम्ही शूटिंग करायला लागलो. मला कळत होतं माझ्या हिरो हिरोईनची वाट लागते. म्हणजे लिटरली मला आठवतंय अमृता आणि तेजस मध्ये मध्ये पण ते बिचारे, त्यांनाही सगळ्यांना सेटवर कळतंय की सिच्युएशन अशी आहे, टेलिकास्ट तर करायचंय. मग असे मी लिटरली बेड्स लावले होते, सोफाज वगैरे होते आमच्या हॉलमध्ये आणि बाहेर मांडवात लग्न चालू होतं. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो अर्धा तास झोपतोय, कुणाचा शॉट नाही 1 तास झोपतोय. अशा परिस्थितीत आम्ही ते अख्खं शूटिंग केलं. ते टेलिकास्ट साठी आम्ही ते सगळं मटेरियल ऑफकोर्स मुंबईला पाठवत होतो. पाऊस, कधी हार्ड डिस्क पोचतीये, ती पोचत नाहीये, एडिटवरनं प्रॉब्लेम, हात शॉट नाही घेतलाय, मग तो परत घ्या, मग इंटरनेटचा प्रॉब्लेम, मग ते आम्हाला ट्रान्सफर करता येत नव्हतं. असे खूप चॅलेंजेस. आणि एवढं सगळं करून 7 वाजता ते लग्न दिसायला पाहिजे असं होतं. एक मला मेल येतो, TC ओके, एपिसोड ओके, की आता तो टेलिकास्ट होऊ शकतो असं. 6:30 पर्यंत मला तो मेल आला नव्हता की ओके एपिसोड म्हणून. आणि एडिटवाले तिकडे फोन उचलेनात, कारण सगळेच बिझी होते की आत्ता ते सगळं करून आता कसंही करून तो एपिसोड जायला पाहिजे अशा ह्याच्यामध्ये. 6:45 झाले तरी मला तो मेल आला नाही 7चा टेलिकास्ट. मला असं वाटलं आता डिस्क्लेमर लागणार, चला हवा युद्धेचा कुठला तरी एक एपिसोड दाखवतील ते. आणि मला आजही आठवतं, साताऱ्याच्या घरात होते मी आणि खाली माझी आई टीव्ही लावून बसली होती की आता मी लग्नाचं सुरू होणार एपिसोड म्हणून. आणि मी तिला असं बघितलं आणि ती मला म्हणाले, अगं काय आहे, पटकन ये ना, आता 7 वाजता सुरू होणार आहे अगं एपिसोड, तुझंच एपिसोड आहे. आणि मी तिला मिठी मारली आणि मी जे धाय मोकलून रडायला लागले भार्गवी, की आम्ही एवढी मेहनत घेतली आहे, आमचं एवढं सगळं झालंय, माझी अख्खी टीम नाही का 100 लोक. ते पण आईकडे एक माझं इतकं वेंट आउट झालं की आम्ही सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली आणि आता एपिसोड टेलिकास्ट झाला नाही तर काय. आणि समहाव कारण मी तो मोबाईल ठेवला होता, तर तीच ती वेळ होती मी रडत असतानाचा तो मेल आला ऍक्च्युली. आणि ऍक्च्युली मी बघितलं की 7 वाजता लग्न सुरू लग्न झालं. सुरू झालं आणि मला असं झालं, अरे वा. तर ते मला म्हणाले, मॅडम 30 मिनिटाचं लग्न गेलंय, पुढचं 20 मिनिटं आता लागतील एका पाठोपाठ एक. असं करत 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 तो एपिसोड फायनली दिसला ऑडियन्सला. तर मला जे टेन्शन होतं, आणि मी पूर आला, कोविड आलं, सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात ते सगळे येऊन गेले. पण माझं रेकॉर्ड आहे बचर प्रोडक्शन्सचं की मी एकही एपिसोड मिस केलेला नाही. म्हणजे वाव. एकही माझी कमिटमेंट ही फेल गेलेली नाही. सो मी एक्स्ट्रीमली हॅपी अबाउट इट. अँड मला माझ्या टीमचा खूप अभिमान आहे या येस. गोष्टीसाठी. आणि या टीम मध्ये एक महत्वाची व्यक्ती तुझ्या बरोबर पहिल्या डे 1 पासून आहे, ती म्हणजे खांबे सर. करेक्ट. सो खांबे सरांविषयी सांग, जे लोकांना फार नाही माहिती. हो. तर संजय खांबे हे माझे पार्टनर आहेत आणि अतिशय मला त्यांच्या एवढा इनोसेंट माणूसच माहिती नाही या जगात. म्हणजे इतका इनोसन्स आहे, इतकी ऑनेस्टी, इतकी लॉयल्टी, इतकं काम करण्यासाठीची कमिटमेंट मी एखाद्या माणसात पाहिली नाही. माझ्यासाठी ते माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत. माझ्यासाठी तो एक माझा भाऊ आहे. माझ्यासाठी तो खूप चांगला माझा जीवष्ट अशा एकदम जीवाभावाचा मित्र आहे माझा. तर ते माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. ते माझ्यासाठी सगळंच आहेत.
आणि त्यामुळे आमच्या दोघांचं ट्युनिंग हे इतकं कमाल आणि इतकं करेक्ट आहे. ते सांगलीकडचे आहेत, मी साताऱ्याकडचे आहे. तर तो एक साधारणतः आमची वेव्हलेंथ मॅच होते. जे माझं म्हणणं असतं तेच त्यांचं असतं. त्यामुळे कदाचित ह्या 10 वर्षात आमच्यामध्ये कधी कधी कुठल्याही गोष्टीवरनं वाद किंवा टचवूड. भांडण किंवा असं टचवूड येस असं कधी काही झालेलं नाही. आणि आम्ही अशी खूप अम, देवाचरणी प्रार्थना करते की हे नातं जे आहे हे असंच टिकून राहायला पाहिजे असं वर्षोनवर्ष. येस, म्हणजे मला असं वाटतं इथे एक शब्द वापरू शकेन, की आपण असं बरेच वेळेला म्हणतो, की वज्र प्रोडक्शन हा एक खांबी तंबू आहे. तर तसंच ते खांबे सर त्या अर्थाने तिकडे आहेत. कारण आम्हालाही काही वाटलं तर आम्ही असं नाही म्हणतो खांबे सर आहेत ना, आहेत असं ना. आम्ही श्वेताच्या बाबतीत म्हणतो, की खांबे सर असतात. सो दॅट इज रिअली अ नाईस थिंग ऑल Yeah. टुगेदर इन युअर लाईफ ऑल्सो. टीव्ही इंडस्ट्री मधली अशी कुठली गोष्ट आहे जी एक अनकम्फर्टेबल ट्रुथ आपण ज्याला म्हणतो, की ती नसली तर बेटर आहे. पण ती आहेच. ती आहेच. मग नवीन चप्पल घेतली की ती चावणार हे माहिती आहे आपल्याला. अशा टाइप्सची जी असते. अशी कुठली आहे? ती तुला बदलायला आवडेल किंवा तुला ती जाणवली? टेलिकास्टची टांगती तलवार. हं. एपिसोड्स तेवढे डिलिव्हर झालेच पाहिजेत आणि केलेच पाहिजेत. आणि कधी कधी मला असं वाटतं की थोडं इनह्युमन होतात गोष्टी. अम, म्हणजे पूर्वीच्या काळात जेव्हा आपण सुरुवात केलं होतं काम करायला ना भार्गवी, त्यावेळेला खूप एपिसोड्सची बँकिंग झालेली असायची. बरोबर. कटथ्रोट कॉम्पिटिशन नव्हती. आता ती कटथ्रोट कॉम्पिटिशन झाली आहे. म्हणजे अं, त्यामुळे एपिसोडची बँकिंगच होत नाही. हं. तर पुरेसा आराम लोकांना मिळायला पाहिजे ते नाही होते. पण मग प्रत्येक वाहिनीला पहिलं यायचंय. प्रत्येक वाहिनीला रेटिंग पाहिजे. प्रत्येक प्रोड्युसरला काम पाहिजे आणि प्रत्येक ऍक्टरला काम पाहिजे आणि प्रत्येक क्रूला काम पाहिजे. काम तर पाहिजे. हं. ते तर करायचंय. म्हणून करायचं तर आहेच. पण असं वाटतं की ही जी जीव घेणे कॉम्पिटिशन जी झालीये, ती कुठेतरी सगळेच जण एकत्रितपणे येऊन ती आठवड्याचा एक टेलिकास्ट म्हणजे एक संडे ऑफ, एक सुट्टी तर कोणालाही मिळते यार आठवड्याची हं. किंवा मिळायला पाहिजे रादर. तर ती थोडंसं अचीव्ह करू शकतो का असं वाटतं. पण ह्याच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे ही, कारण सगळ्यांनी म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीने एकत्र यावं काम लागेल करायला त्याच्यासाठी. पाहिजे. मग आता एक बँकिंग बँकिंग म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की किती एपिसोड तुमच्याकडे स्टॉकमध्ये आहेत. पूर्वी मला आठवतंय 8 एपिसोड, 10 10 एपिसोड एपिसोड. अशी हो. बँक असायची. आता किती एपिसोडची बँक अलाऊ करतं चॅनल? नाही, चॅनलचं म्हणणं असतं की द्या द्या आम्हाला 8-10 एपिसोडची बँक आम्हाला आवडेलच वगैरे. पण प्रॅक्टिकली तसं काही घडतच नाही. कारण इतक्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीच्या. मला नाही वाटत आत्ताच्या घडीला की 4 ते 5 एपिसोडच्या वर कोणाकडे बँक असेल. म्हणजे 4 दिवस असूचे मी जेव्हा करत होते त्यावेळेला तर 20-25 एपिसोडची बँक असायची आपली. आय नो. काय म्हणजे हेलो, पण आज शूटिंग करायचं होते आपल्याला 2 महिन्यांनी दिसायचं की अगं 2 महिने पूर्वी हे शूट म्हणजे केलंय. एक अभिनेत्री मला माहिती आहे, जी अभिनेत्री प्रेग्नंट होती. हो, तिचं 3 शेवट 7व्या महिन्यापर्यंत शूटिंग करून तिने 3 हो, महिने सुट्टी घेतली आणि हो, नंतर ती जॉइन झाली. एवढं हो. बँकिंग तिचं केलं एवढं केलं होतं. होतं. तुला हे माहितीये का? आणि फनियस्ट पार्ट, आम्ही दोघी एका वेळेला, मी खोटी प्रेग्नंट आणि ती खरी प्रेग्नंट असं आम्ही एकाच वेळेला होतो त्या सिरियलमध्ये. तर तिचं पोट वाढत होतं आणि ते मॅचअप करायला म्हणून माझं पोट वाढवलं जात होतं. तर 9 महिन्याचं प्रेग्नंट पोट तर माझं 18 महिन्याचं प्रेग्नंट पोट असं दिसत होतं. बरं, मी 18 महिने प्रेग्नंट होते. 18 महिने मी पोट घेऊन शूटिंग करत होते. हो. तर आता ते बाळ आलं. ते बाळ सेटवरती घेऊन यायला लागली. मग ते बाळ थोडंसं मोठं झालं. तरी तू मग मी प्रेग्नंट आहेस. प्रेग्नंटच आहे. एका पॉइंट नंतर मी अतिशयोक्ती नाही करत आहे. ते बाळ माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये असं होतं. नंतर नंतर ती उपद्व्यापी बाळ झाल्यानंतर मग तिने आणायचं थांबवलं. पण जस्ट त्याच्या आधीची ती स्टेज होती तसं थोडंसं रांगत आलं तर माझ्या पोटाला हात मारला आणि मी डायलॉग रिहर्सल करत होतो आणि ते बाळ एक असं आलं, एक पाय माझ्या पोटावर टाकलं. माझे डिरेक्टर मला म्हणाले, हे बघा आता तरी निदान माझी डिलिव्हरी काय, बाळ बाहेर येऊन असं खेळायला लागलंय माझ्या पोटावर. So, तसंच तू आता 4 दिवस विषयी बोलली, तशीच अजून एक सीरियल होती, ज्या सीरियलच्या बाबतीत आम्ही प्रचंड काय म्हणतात त्याला,
क्युरिओस होतो. ती सिरियल होती अवघाची संसार. हो. त्याच्यात तू वॅम्प केली होतीस आणि एकदम अशी हॉट हो, वॅम्प आम्हाला हो. त्यावेळेला दिसली होती. तेव्हा तुझं आणि प्रसादचे खूप सीन्स असायचे. खूप म्हणजे खूप एकत्र. आणि त्यावेळेला हे टेलिव्हिजनला नवीन होतं सगळं. अशा हो. पद्धतीची वॅम्प आणि हो. सगळं. सो तुझा त्यावेळेला काही किस्सा आहे असा तुला फनी आठवत असेल असा? बापरे! म्हणजे प्रसाद आणि मी अ, एवढे हॉट आणि स्टीमी सीन्स त्यावेळेला मराठी टेलिव्हिजनवरती पहिल्यांदाच आणि असं. पण मला ना ह्याचं श्रेय हे 2 पुरुषांना द्यावंसं वाटतं. एक आहे प्रसाद ओक आणि दुसरे आहेत मंदार देवस्थान. कारण तो डिरेक्टर होता आणि हा ऍक्टर होता. मला असं वाटतं ही 2 माणसं जोपर्यंत तुम्हाला कम्फर्टेबल करत नाहीत, तोपर्यंत तसे सीन्स होणे नाही. हं. तर माझ्यासाठी आणि प्रसादसाठी तर म्हणजे चॅलेंजेस असायचे. एवढीशीच जागा आहे, ह्याच्यात असंच उभं राहायचं आहे, नाही का? एक 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 मला आठवतंय असं एक एवढूसाच कोपरा होता आणि त्याच्यामध्ये असं आम्ही उभे राहायचो तर जागाच नव्हती काय करायचं. तर तो असं होता की थांब 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 मी 2 पाय माझे स्प्रेड करतो, तू माझ्या 2 पायांच्या मध्ये माझा एक पाय आणि मग त्याच्या ह्या पायाच्या माझा असा पाय त्याच्यात माझी साडी. हा सगळा स्ट्रगलच. म्हणजे लोकांना असं वाटायचं काय करतायत, काय काय चाललं असेल ह्यांच्यामध्ये. पण हे कुणालाच कळत नाही ना की आपला ऍक्च्युअली स्ट्रगल काय काहीतरी काय वेगळं चाललाय, असतंय. काही बरोबर. वेगळाच आहे. तर हे असं होतं ऑफकोर्स. आणि माझ्या आईला तर डिप्रेशन यायचं माझे तसले सीन्स बघून की बापरे आता लोकांना काय वाटेल हिच्याशी लग्न कोण करेल. मग तुला माहिती आहे माझी आई काय आहे? तर माझ्या आईला असं खूप प्रेशर येत होतं. माझी आई म्हणायची अगं मला बघवत नाही अजिबात आणि नको तू असं करूस वगैरे असं सगळं माझ्या आईचं होत होतं. पण आम्ही ते सीन्स खूप एन्जॉय केले आणि खूप छान पद्धतीने केले आणि असं सगळ्याचं क्रेडिट ऍज आय सेड त्या 2 पुरुषांना जातो. आणि येस हॉट अँड स्टीमी सीन्स आणि अम, ती ब्लाऊज आणि ते प्लेन फॅशन साड्यांची आय नो. फॅशन. श्वेताने आणली होती, की येस. प्लेन ब्लाउज आणि प्लेन मोनोक्रोम जे काही असायचं हो ते. म्हणजे प्लेन शिफॉनच्या साड्या आणि ब्रोकेड ब्लाउजेस करेक्ट, असं करेक्ट. सो हे सगळं त्याच्यावरची तिने आणलं ज्वेलरी. होतं ती फॅशन. सो आता जे आपल्याला म्हणतो, की सीरियल मधल्या साड्या बघून लोकं शॉपिंग करतात, तर ते आम्ही तेव्हा श्वेताचं बघितलेलं आहे करताना. ते मी तेव्हा सुरू केलं होतं. तू हे बोल्ड सीन्स आणि हे सगळं करायचीस, तर मराठी ऑडियन्स हे एक्सेप्ट करतं का नुसतीच टीका करतं? तुला काय वाटतं? तू हे सीन्स केलेस, अशा सीरियल्स केल्यात, असे रोल्स केलेत म्हणून विचारते. नाही मला असं वाटतं ते एक्सेप्ट करतात कारण मराठीतच असे सीन्स होतात अशातला थोडीच भाग आहे. मग ते हॉलिवूडच्या फिल्म्स पण तोच ऑडियन्स आहे ते बघतातच की. हं. त्यामुळे आणि मला कधी असा काही अनुभव नाही आला. पण मला असं वाटतं उलट, पूर्वी असे सीन्स व्हायचे, आताच्या सीरियल्समध्ये असे मराठीमध्ये कमी होतात. एक्झॅक्टली. हां, मला हा उलट मला प्रश्न हे विचारायचा आहे. सांगायचंय की हां. एकेकाळी म्हणजे आम्ही हे टेलिव्हिजनला सीन्स केलेत पण आता तशा टाईपचे सीन्स नाही होत टेलिव्हिजनला. हं. खरं तर म्हणजे त्याचं त्याचं काय मोजमाप आहे हे जाऊ देत पण अशा प्रकारचे सीन्स नाहीत होत. कधी कधी देवमाणूस मध्ये इनफॅक्ट मी सांगते की ते खूप ब्युटिफुली आणि एस्थेटिकली करेक्ट शूट करा काही प्रॉब्लेम नाही. हं. तर काही अंशी देवमाणूस मध्ये ते बघायला तरी मिळतात. बट हं. अदरवाईज ते नाही आणि मला असं वाटतं की उगाचच शूट करायचंय फक्त ते करायचंय म्हणून करायचंय मला झोनच नाहीये. हं. खरंच त्या कॉन्टेंटला त्या गोष्टीची गरज आहे का? हं. जसं अवघाची संसारमध्ये हर्षवर्धनचं कॅरेक्टर हे केवढं डीप होतं. तशा प्रकारचे आणि तेवढ्या ताकदीचा तो नट करेक्ट. प्रसाद ओक ज्याने ते पेललं इतकं सुंदर म्हणजे मला आजही येतो हर्षवर्धन माझ्या डोक्यात असा आहे आणि मला आजही असं वाटतं की हर्षवर्धन प्रसाद शिवाय दुसरं कोणीही साकारू शकलं नसतं. इट वॉज सच अ करेक्ट अँड अ परफेक्ट कास्टिंग. आणि ते आता त्या प्रकारचे रोल्सही आता होत पुरुषांसाठी तर नाही. नाहीतच. पुरुषांसाठी नाहीच हं. आहे कारण सगळ्या बाई ओरिएंटेड सिरियल झाल्यात. एक मीच दादंत प्रोड्युसर आहे जी लाखात एक आमचा दादा पुरुष ओरिएंटेड देव माणूस 1 सीझन 2 सीझन 3 लागेल झालं जी म्हणजे त्याच्यात तो अगेन हां. कारण आर्मी मॅन आर्मी मॅन. या, जवानाची या, या. स्टोरी. तर करेक्ट. एक मला वाटतं असं की मीच एक प्रोड्युसर आहे जी थोडे तरी मेल ओरिएंटेड कॉन्टेंट करते. आपल्या इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझम आणि नेपोटिझम विषयी तू काय बोलशील? म्हणजे त्याच्याविषयी आम्ही तर खूप चर्चा करतो. तुला प्रोड्युसर म्हणून काय वाटतं? मला खरं तर असं वाटतं की कम्फर्ट झोन असतो तो म्हणून ग्रुपिझम होत असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेमंत डोमे च्या फिल्म तू बघ तर त्याचे एक सर्टन कास्टिंग आहे बघ.
तीच कास्ट आपल्याला दिसते सगळीकडे. हम्म. कारण मला असं वाटतं एका पॉइंट नंतर ना त्याचा तो कम्फर्ट झोन होत असेल, कारण तो त्या व्यक्तीला ओळखायला लागतोय, त्याच्यासाठीचे लिहिले गेलेले तसे रोल्स असतात आणि म्हणून ते होतं असं मला वाटतं. आता माझ्याकडे पण बरेचसेच लोक आहेत जे तीच माणसं वज्रामध्ये रिपीट होत असतात सतत आणि सारखी. तर तो मला वाटतं कम्फर्ट झोन डेव्हलप झालाय त्या गोष्टीचा. तर ते नेपोटिझम आणि ग्रुपिझम आणि असं सगळं काही नसतंच. नेपोटिझम मध्ये म्हणजे एखादा चान्स तुला मिळू शकतो. आज माझ्या लेकीला चल माझी मुलगी आहे म्हणून प्रूव्ह करण्याचा चान्स लवकर मिळेल. पण ते तिथं जर का ती फेल गेली तर ते सगळं फेल आहे भार्गवी. हम्म. तिथे तुम्हाला चमकायचंच आहे. तिथे तुम्हाला टॅलेंट, हार्डवर्क ह्या सगळ्या गोष्टींना पर्याय नाही. त्यामुळे आलिया भट ही महेश भटची मुलगी म्हणून सक्सेसफुल नाहीये. तिने तिचं एक केलं. नाही, पण हे जरी तितकंच खरं असलं तरी अनेक वेळेला आता बाकीच्या काही ज्या नेपोटिझमच्या ऍक्ट्रेसेस आहेत, मी हिंदीबद्दल हम्म. बोलते, त्यांच्या इतक्या फ्लॉप फिल्म्स होऊनही त्यांना फिल्म्स मिळतात. पण तितकंच एखादा राजकुमार राव सारखा किंवा एखादी नवीन मुलगी असेल, तिच्या 2 फिल्म्स जर फ्लॉप झाल्या, तर तिसरी तिला मिळताना खूप त्रास होतो. पण हे हे तुला सिरियल इंडस्ट्रीमध्ये जाणवतं का? सिरियल इंडस्ट्रीमध्ये नाही मला हे जाणवत. हम्म. सिरियल इंडस्ट्रीमध्ये मला हे नाही जाणवत. मला असं वाटतं की अं, इतकं प्रॅक्टिकल आणि इतकं हार्डवर्किंग क्षेत्र आहे टेलिव्हिजन, की तुम्ही तिथे आलात आणि तुम्ही तिथे एक कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. मला असं वाटतं की सातत्याने करेक्ट काम करत राहिलात आणि ते कॅरेक्टर जर का लागलं आणि ते कॅरेक्टर जर का प्रेक्षकांना आवडलं तर स्काय इज द लिमिट. हं. तुम्ही ते जितक्या सातत्याने, म्हणजे हर्षदा खानविलकर माझ्यासाठी असं मोठं उदाहरण आहे ते एक, की ती कंटाळत नाही बाई. ती मला 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 हर्षदत्ताई असं बोलली होती की श्वेता मला नाही येत कंटाळा. मी अखंड वर्षोनवर्ष एकच पात्र करत राहू शकते आणि तितक्याच कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शनने आणि तितक्याच ताकदीने आणि प्रत्येक वेळेला तेवढाच उत्साह, तितक्याच उत्साहाने, उत्साह इज द वर्ड. तर हे जर का तुम्हाला करायला जमलं तर तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट इन टेलिव्हिजन असं मला वाटतं. आणि ते खूप टीम स्पिरिट, रोज त्या लोकांना मोटिवेट करणं, रोज ते सगळं राहणं. म्हणून 4 दिवस सासूचे 7 वर्ष, 13 वर्ष, 13 वर्ष. येस. मी 7 वर्ष केलं तो शो. 13 वर्ष कसं काय असू शकतं? आणि हिट होतं, लोक बघत होते म्हणूनच होतं ना. का कोणीतरी उगाच ठेवेल का सिरियल ऑन एअर? ऍब्सोल्युटली. पण एक मी नक्कीच सांगू शकते, की वज्र प्रोडक्शनमध्ये ग्रुपिझम नाही. तसं असतं तर मी तेजा, आम्ही तिच्या ज्या असंख्य मैत्रिणी आहेत, आम्ही तिच्या प्रोडक्शनमध्ये असतो. आजतागायत आम्ही एकदाही तिच्याबरोबर काम नाही केलं. सो मला हा प्रश्न पॉडकास्टमध्ये विचारायचा, तू का आतापर्यंत मला का, मी त्याच हर्षदाताईच्याच नेटानी सातत्याने तुझी प्रोडक्शनची प्रत्येक सिरियल करीन, पण तू मला का नसशील विचारलं आतापर्यंत? हा मला प्रश्न विचारायचा आहे. हे बघ, तुझ्या साठीचा असा रोल माझ्याकडे नाहीये आणि म्हणून मी तुला नाही विचारलं इतक्या वर्षात. पण माझी इच्छा खूप आहे की तू आणि तेजाने स्पेशली तुम्ही दोघींनी माझ्या शो मध्ये काम करावं अशी माझी खूप मनापासूनची इच्छा आहे. आणि आय होप की ते लवकरात लवकर आपल्या तिघींची इच्छा पूर्ण होऊ देत, की मी प्रोड्यूस करते आणि तुम्ही माझ्या शोज मध्ये ऍक्टिंग करताय. आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे, की त्या शो मध्ये हिला प्रोडक्शनला कमी लक्ष द्यायला लागेल. हो, कारण आम्ही कारण प्रोडक्शनची माणसं असू. त्यामुळे मला टेन्शनच नाहीये सेटवरचे, तुमचं तुम्ही बघून घ्या असं. म्हणजे उलट माझ्यासाठी तेवढा फायदा आहे पण. आय नो. हा. तो फायदा तू लवकर करून घे. येस, ऑफकोर्स. आपली इंडस्ट्री मेल डॉमिनेटेड असं म्हणतात. मग पेमेंटच्या बाबतीत पण तसं असतं का? पुरुषांना पेमेंट जास्त. मग ते का असतं असं तुला वाटतं? आणि असेल तर? नाही, मला असं वाटतं की अं, तो ऍक्टर किंवा ती ऍक्ट्रेस तेवढ्या जर कॅलिबरचे असतील, टेलिव्हिजन पुरतं मी बोलते, हं. की तुम्ही होल्ड करू शकता स्क्रीन. म्हणजे सुबोध भावे आज खूप पैसे घेतो किंवा खूप मोठा पर डे आहे त्याचा, पण तो ते डिलिव्हर करतोय ना. हं. तो जेव्हा स्क्रीनवर येतो त्यावेळेला ऑडियन्सला ते बघावं असं वाटतंय. तर मे बी दिस इज वन ऑफ द रिझन. तर हेच कारण आहे. हर्षदा खानविलकर, ही जे सगळे मंडळी आहेत ज्यांनी स्क्रीन होल्ड करतात, तर मला असं वाटतं की जो माणूस स्क्रीन होल्ड करतो, जो माणूस त्याच्या अभिनयाने कमाल जादू घडवतो स्क्रीनवरती आणि तुम्ही चॅनल चेंज करत नाही तो माणूस स्क्रीनवर आला
की त्या माणसाला खूप पैसे मिळतात. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. खूप सिरियस गप्पा झाल्यात. आता आपण रॅपिड फायर कडे वळूया आणि हे रॅपिड फायर आहे हा श्वेता. फटाफटा उत्तर देते. ऊ नाही करायचं. हम्म. ओके. इंडस्ट्री मधला सगळ्यात जास्त ऍटिट्यूड असलेला ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस. शेट. बापरे. ऍटिट्यूड, खूप ऍटिट्यूड असलेला ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस. मराठी इंडस्ट्रीत मला माहितीच नाहीये कोणी असं. मे बी मला कोणी नाही दिलंय एवढा हा, ऍटिट्यूड. मे कदाचित. बी कोणाची हिंमत नसेल झाली. हा. हा. तुम्हाला म्हणजे तुला मिळालेला सगळ्यात वियर्ड फॅन मेसेज असा कधी आलाय का? आय लव्ह यू ते क क क क किरण सारखं श श श श येता होतं आणि प्लीज मी तुझ्या घराच्या रोज तू माझ्याशी लग्न कर. घराच्या बाहेर येतो घराच्या बाहेर मी रोज येऊन तुझ्या उभं राहतोय, प्लीज माझ्याशी माझ्याशी लग्न. लग्न कर. बर. ऑन स्क्रीन जर किस सीन असेल तर तू करशील का नाही? आत्ता तरी नाही, बट यू नेव्हर से नेव्हर. त्यामुळे माहिती नाही, पुढे माहिती नाही. ओके. पैशासाठी काम की पॅशनसाठी? 101% पॅशनसाठी. ओके. तुझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात मोठी अफवा जी तुलाच कळली. मी अजून एवढी मे बी मोठी किंवा मे बी अजून मी एवढी फेमस नाही झालेली की माझ्याविषयी काही अफवा पसरतील आणि त्या माझ्याकडे येतील किंवा त्या असल्या तर आय एम व्हेरी हॅपी अबाउट, पण त्या माझ्यापर्यंत नाही आलेल्या. आल्याच नाहीये. ओके. सोशल मीडियावर तू कोणाला स्टॉक करतेस का? मी जर का इंस्टाग्रामवर माझे फोटो पोस्ट करू शकले ना या जन्मात, तर हेच माझ्यासाठी खूप आहे, लक्षात घे. हे मला माहितीये, त्यामुळे हा प्रश्न खरं तर खूप फनी आहे. तुझा पहिला क्रश? अशोक कामटे. ओके. आता अच्छा, खूप लोकांना याचा रेफरन्सच लागला नाही कदाचित. हा, तर ते त्यांचं पोस्टिंग साताऱ्यात होतं आणि मी लहान होते, म्हणजे असं 8वीत 7वी-8वीला वगैरे अशा ह्याच्यात. तर सैनिक स्कूलला आम्ही सगळे स्विमिंगला जायचो आणि त्यावेळेला मी अशोक कामठ्यांना असं बघायचे, तर मला असं आवडायचं नाही का, लालबत्ती की गाडी आणि ते तो सगळा सगळं ऑरा आणि स्वॅग आणि हा. असं सगळं ते ऑफिसरचा. सो आय शॉल ऑलवेज बी लाईक दिस. तर ते साताऱ्यात पोस्टिंग होते आणि मी असं बघायचो त्यांना त्यामुळे. ओके. तुझा जर मूड ऑफ असेल तर सेटवर काय करतेस? सेटवरच आहे, तुझा मूड नाही, सो व्हॉट यू डू? झाडाखाली शांत बसून राहते. हा, कारण तू लाईव्ह लोकेशन मी लाईव्ह लोकेशनवर शूट केलं. OTT मुळे टीव्ही इंडस्ट्री धोक्यात आहे? What do you feel? काही पुढचे 10 वर्ष तर नाही. ओके. बोल्ड सीन बद्दलचं तुझं मत काय? अगदी गरज असेल तर डेफिनेटली करायला पाहिजे. प्रोड्युसर म्हणून जास्त स्ट्रिक्ट आहेस का ऍक्ट्रेस म्हणून जास्त डिमांडिंग? दोन्ही. प्रोड्युसर म्हणून पण स्ट्रिक्ट आहे आणि मला असं वाटतं ऍक्ट्रेस म्हणून पण खूप जास्त कमिटेड आहे. सगळंच टोकाच आहे. एका शब्दात मराठी इंडस्ट्री बद्दल एक शब्द असेल तर कुठला? समाधान. ओके. फेम शिवाय तू राहू शकतेस? नाही. तू आता एक प्रोड्युसर आणि ऍक्टर हे तर आहेच, हे सोडून दुसरं तुला काही करायचं असेल तर तू ते काय करशील? नुकतंच सुरू केलंय कोचिंग. ओके. ते काय कोचिंग आहे सांग? स्मार्ट लक्ष्मी नावाची एक ऑनलाईन शाळा महिलांसाठी सुरू केली आहे. ओके. वुमन एम्पॉवरमेंटसाठी, त्यांना मेंटली स्टेबल करण्यासाठी आणि त्यांनी पटकन आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किती गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीची मदत. अशा सगळ्या गोष्टी सध्या मी ऑनलाईन शिकवते. नवीनच काहीतरी. पण ह्यातलं थोडंसं ऑनलाईन कसं ऑनलाईन असलं पाहिजे हे तू शिकशील का? त्याच्यासाठी टीम आहे, मी फक्त येऊन शिकवते. मी फक्त महत्वाचं काम करते, लक्षात घे. शिकवण्याचं काम. करेक्ट. बाकी सगळं टेक्निकली टीम हँडल करते. आपल्या इंडस्ट्रीमध्ये टॅलेंट पेक्षा नेटवर्किंग जास्त चालतं. ऍग्री की डिसऍग्री? मला असं वाटतं दोन्ही गोष्टी हँड इन हँड आहेत. कारण काही वेळेला
खूप एक्स्ट्रीम टॅलेंट असेल तर कदाचित नेटवर्किंगची गरज नाही लागणार, पण हम्म, जर का तुम्ही ऍव्हरेज असाल हम्म, तर कदाचित नेटवर्किंगने कामं होतील. हम्म. कास्टिंग काउच बद्दल तुला असा कधी पर्सनल एक्सपिरियन्स आलाय? अजिबात नाही. परत तेच असेल का, कोणाची हिंमतच नसेल झाली विचारायची. काही ऍक्टर्स स्क्रीनवरती, सेटवरती आणि असे एक वेगळेच असतात आणि पर्सनल लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये खूपच वेगळे असतात. तो बॅलन्स असतो का? तुला असं वाटतं का? मला असं वाटतं खूपसेच ऍक्टर ऍक्ट्रेसेस असे असतात असं मला वाटतं, की हं, ते काही लोक ऑन कॅमेरा खूप स्विच ऑन स्विच ऑफ असतात आणि अदरवाईज खूप शांत. मिलिंद शिंदे हं. म्हणजे ते ऍक्शन आणि कट मध्ये जो तो माणूस आहे, तो अदरवाईज तो माणूसच नाही. हा तो नाही आत्ता इथे आलेला कॅमेऱ्याच्या समोर. हं. एवढं तुला वाटू शकतं ओके, त्यांच्याविषयी. ओके. आणि त्यांना मी कुठेही वायफळ गप्पा, टाइमपास काही नाही. ते शॉर्ट संपला, पुस्तक उघडतात, पुस्तक वाचतात. हाय रिस्पेक्ट अबाउट हिम. आणि माझ्याच सेटवरचं एक उदाहरण दिलं मी तुला हे. अवॉर्ड फंक्शन्स खरे असतात का खोटे? तुला काय वाटतं? मराठीत तरी खरे असतात. इंडस्ट्रीमध्ये असे खरे मित्र आहेत का फक्त कॉन्टॅक्ट असतात ते? अगेन खूप कमी असतील. म्हणजे आता तू आणि मी आपण इंडस्ट्रीमधलेच आहोत. मी अजून तुला काम दिलेलं नाहीये भार्गवी. आत्ताच माझा अपमान केलेला आहेस तू थोड्या वेळापूर्वी त्याच्याबद्दल. तर ह्याचं काय करायचं म्हणजे. पण आपण आहोत मैत्रिणी हं, आणि जेव्हा कधी पण आपल्याला जे काही बोलायचं असतं किंवा भेटायचं असतं तर आपण भेटतोच की. हं. तर कुठे चाललं त्या कॉन्टॅक्टचं काय केलं आपण? तुझा बघ माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे, काय उपयोग काय झालाय का उपयोग आहे? आजपर्यंत? खरंय. सोशल मीडियावर एक फेक इमॅजिनेटिव्ह आणि एक इमॅजिनरी स्वतःची इमेज तयार करावी लागते. हे तुला खरं वाटतं का? फेक कशाला असायला पाहिजे? मला नाही वाटत. मला असं वाटतं की जितकं ते खरं असेल किंवा जेवढं तुम्ही मनापासनं स्क्रिप्टेड न करता जेवढं तुम्ही खरं बोलाल, हेच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतं आणि तेच भावतं लोकांना बेटर असं आहे. वाटतं. हं. अ, तुला असं कधी वाटतंय की एखाद्या को-स्टारने तुला ब्लॉकच केलंय? परत तेच ना, स्वतः तुला माहितीये ना, एवढं नाही. माझा सोशल मीडिया एवढं नाही मी मला बघत. माहितीच नाहीये. हां. अं, एखादा शो तुला मिळाला नाही आणि तेव्हा तुला वाईट वाटलं. पण नंतर तू रिग्रेट नाही झालं किंवा तू एखादा शो नाही म्हटलं आणि नंतर तो शो हिट झाला. त्याच्याबद्दल तुला रिग्रेट वाटलं. असं कधी घडलंय नाही, का? असं काही नाही झालं. हं, म्हणजे कधीच नाही झालं हं, रादर, की असं म्हणजे आय थिंक ऑल माय डिसिजन्स वर राईट. हं. तर अ, स्वतःबद्दल तुला एखादं सिक्रेट सांगायचं असेल, जे लोकांना नाही माहितीये, कदाचित मला माहिती असेल. तुझ्याबद्दल एखादं तुझं सिक्रेट टॅलेंट जे कोणाला माहिती नाहीये फार, ते काय आहे? सिक्रेट टॅलेंट काय आहे? माझी मदत तर कर. त्याच्यासाठी की मला एक गोष्ट माझं टॅलेंट 100% माहितीये, की ही अतिशय उत्तम स्वयंपाक करतेस. ते म्हणजे मग ते आपण तर मी स्वयंपाक करते दादांत सत्य नाहीये. हां, म्हणजे पण तुम्हाला मग लोकांना ठीक काय आहे. आम्हाला माहितीये माहितीये. सिक्रेट तर तुझं जे असेल ना, जे तुझं सिक्रेट टॅलेंट आहे. सिक्रेट टॅलेंट सिक्रेट अम्बिशन होती माझी यार. कुठली? मला मला खूप वाटायचं की मी IAS ऑफिसर होईन. हं, असं म्हणजे मला असं वाटलं की तेवढी अक्कलच नव्हती लहानपणी. पण जर का असं प्रॉपर काउन्सिलिंग वगैरे जर का काही केलं असतं तर कदाचित मी ऍक्ट्रेस नाही पण IAS ऑफिसर व्हायला मला आवडलं असतं. तुला आवडलं असतं. ओके. म्हणजे पण मला असं युनिफॉर्मचं का असं काय? युनिफॉर्मचं पण आहे आणि आय डोंट नो थोडंसं मे बी अग्रेशन असेल, मे बी ऑथॉरिटी असेल, हं, मे बी देशासाठी काम करण्याची ची भावना इच्छा असेल. असेल. हं, Yes. ओके. निगेटिव्ह पब्लिसिटी सुद्धा एक पब्लिसिटी असते. हे तुला खरं वाटतं? व्हॉट डू यू फील? या आय थिंक पब्लिसिटी इज पब्लिसिटी. पब्लिसिटीच होते ना. मग हं, निगेटिव्ह असो काय पॉझिटिव्ह असो काय हं. ऑफकोर्स. नाही तुमच्याविषयी पण निगेटिव्ह बोललं जातं त्यावेळेला. मग तुला काय वाटतं? मला पर्सनली विचारशील तर मी एवढी कूल नाहीये की माझ्याबद्दल जर निगेटिव्ह पब्लिसिटी पब्लिसिटी असं इंटरनेटवर व्हायला लागली तर मी ते फार कूलली घेईन. तर हं, मला नाही वाटत असं. हं, म्हणजे माझं नाहीये ते ते टेम्परामेंट नाहीये माझं असं. हं, हं, काय फरक पडतो मग निगेटिव्ह तर निगेटिव्ह हं, असं मी नाहीये. हं. ओके. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे? भार्गवी चिरमुले का तेजा देवकर? पण तुला असं का वाटतंय की मी माझ्या मरणाची तयारी इतक्या पटकन करायला पाहिजे आणि मी याचं उत्तर देईन तुला असं का वाटतं तुला?
बरं चाललंय माझं. खूप छान, खूप कमाल. तुला चॉईस तसा नाहीच आहे. चान्सच नाहीये आणि म्हणजे. मला माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की आम्ही खूप सोशल मीडियावर नसतो तिघी जणी. म्हणजे असतो ते आमच्या कामापुरतं प्रोफेशनल आमचा सगळ्यांचा पेज आहे. आम्ही इतकं काही पर्सनल टाकत नाही. पण गेली अनेक वर्ष आम्ही मैत्रिणी आहोत. जे आमच्या जवळचे लोक आहेत त्यांना माहिती आहे, की आम्ही फ्रेंड्स आहोत. पण खूप लोकांना माहिती नाही. या पॉडकास्टच्या माध्यमातून ते लोकांना तर कळणारच आहे. आता तुला असे काही आपले किस्से आठवत असतील तर सांग, जे तुला लोकांबरोबर शेअर करायला आवडतील. इव्हेंटच्या माध्यमातून मला घडलेले किंवा असे काही? 2 गोष्टी मला आठवतात. हं. म्हणजे की एकदा सगळे किस्से आणि तुझ्याबद्दल आहेत. मला मला एक तर हे आठवतं, की प्रसाद आणि पुष्कर एक शो होस्ट करत होते. हं. प्रसाद ओक आणि पुष्कर शो तरी. आणि ते तू तू कुठली तरी लावणी करणार होतीस आणि तू मी तुझ्या परफॉर्मन्स नंतर माझा परफॉर्मन्स होता. तर तू ना असं काय म्हणतात त्याला, असं डोक्यावर पदर घेऊन अशी एंट्रीसाठी अशी उभी होतीस म्हणून असं. हं. आणि आणि खूप असं हॉट कुठलं तरी गाणं होतं. मला तिथं कुठली लावणी होती ते आठवत नाहीये. पण ते खूप हॉट होतं एक्स्ट्रीम. तू तू अशी एंट्रीला असा पदर घेऊन अशी रेडी होतीस. आणि ते दोघं म्हणाले की आता अतिशय सोज्वळ आणि सात्विक लावणी सादर करणार आहेत भार्गवीचे मुले. आणि तू इतकी एक्साइटेड होतीस तेव्हा की किती तुला वेग लावणी परफॉर्म करायला आणि वेगळं भेटतीये. गाणं आणि आणि असं वेगळं काही. गाणे आणि हॉट गाणं तुझं तुझं तू तू मला चांगलं वाटत तुझा पदर काढला माझ्याकडून. सोज्वळ आणि सात्विक म्हणजे काय? मी काय तुझ्यावर दिसू शकत नाही. तर ती लावणी झाल्यानंतर आय थिंक त्याच दोघांपैकी कोणीतरी तुला म्हणाल होतं की का असा प्रयत्न करतेस तू भार्गवी. हा साताऱ्याचाच इव्हेंट होता. टर्न साताऱ्याचा साताऱ्याचा इव्हेंट. इव्हेंट होता. आय नो, आय नो, आय नो. आणि त्याच्यानंतर प्रसादने साताऱ्याचाच शो. साताऱ्याचाच शो. ते त्यांनी जो काही तुला विचारलं होतं, का म्हणजे प्रयत्न चांगला होता हा, का? पण का? का गाणं केलंस का हे? वेळेस गेलंस असं. आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे आपला ह्याला कोल्हापूरला आपला एक इव्हेंट होता. पुढारीचा का कुठला ते असाच कुठला तरी एक इव्हेंट होता. आणि अगेन तेजा देवकर पण परफॉर्म करत होती. तू पण, मी पण, असं खूप चालू बॅक टू बॅक अशी गाणी होती. आणि तेजाचं असं माल फंक्शनिंग ऑफ द ब्लाऊज झालं आणि काही फार ऑडियन्सला काही कळलंच नाही ते. पण तेजाला कळलं आणि तेजाने एक्झिट घेतली. आणि तुझा जस्ट त्याच्या आधी डान्स झाला होता. आणि बाई वाड्यावर या हे गाणं चालू होतं. आणि मला काहीच कळेल. आणि तू ज्या ह्याच्यात पळत ती सिच्युएशन सावरायला जी स्टेजवर गेलीस, म्हणजे तुझे काय पाया पडलीस असे पटकन स्टेजला आणि तू पळत जाऊन तिने एक्झिट घेतली आणि तू डान्स करायला लागलीस. आणि सगळे डान्सर्स मागचे असे झाले होते की ही का ही नाहीये? का आणि आली आहे? त्यांना ते याच्यातून कळलंच कळलंच नव्हतं. नव्हतं. आणि तू बाई वाड्यावर या हे जे काय सात्विक तुझ्या पद्धतीने तू ते गाणं परफॉर्म केलंस, हे मी बाप जन्मात मी विंगेत होते. मी विसरूच शकत नाही. मी हसले होते पडून पडून की हे काय चाललंय असं मला वाटत होतं. आमचा एक किस्सा आहे, की आम्ही गेलो होतो कारगिल. कारगिल. कारगिलला. महेश टिळेकरांचा मराठी तारका कारगिलला गेलो होतो. आणि तेव्हा आम्हाला प्रचंड काय म्हणतात त्याला, ऑक्सिजन आणि हा सगळा त्रास आणि ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आम्ही व्यवस्थित आणि खूप सुंदर इव्हेंट करून आलो होतो. आपण मराठी तारकांचे अनेक कार्यक्रम केले. केलेलेच आहेत. आणि त्यावेळेला आपली मैत्री झाली. त्या कारगिलच्या शोच्या दरम्यान आपण भेटलो आणि आपण विमानतळावर भेटलो आणि बाय द टाईम वी रिच्ड या आपला एक इतका वेगळंच छान होतं. बॉन्ड हो. झाला. जो बॉन्ड इतके वर्ष नंतर टिकून आहे. म्हणजे आपण मैत्रिणी होतोच आणि त्या शोमुळे आपली मैत्री अजून पुढे झाली. बरं. मग आम्ही अनेक इव्हेंट्स एकत्र केल्या, अनेक कार्यक्रम एकत्र केले. पण मला असं वाटतं, की श्वेताला मी एक माणूस म्हणून खूप बदलताना पाहिलंय. एक प्रोड्युसर म्हणून, एक अभिनेत्री म्हणून. पण माझी जी खंत आहे ती मी सांगेन, की तू काम करत नाहीस, सो प्लीज आता काम कर. तुझी खूप सुंदर नाटकं मी पाहिलेली आहेत. मनोमिलन सारखं असेल. हो. अ, आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं, की तू कमी केलंस काम. तर आता प्लीज तू काम खूप छान-छान कर आणि अशाच आपण परत इव्हेंट्स करूया. आणि इथे तू येस. आलीस, गप्पा मारल्यास त्याबद्दल आमच्याकडून छोटंसं तुला गिफ्ट. या क्रासा फॅशनकडनं तुला एक ड्रेस गिफ्ट आहे. वाव. आणि खूपच छान आहे हा. साज बाय शलाकाकडनं छोटीशी ज्वेलरी. थँक्यू. आणि नथीचा साजकडनं तुला एक छान बापरे, नथ. कसलं छान आहे हे. ओ थँक्यू. थँक्यू सो व्हेरी मच. अच्छा.
थँक्यू गिफ्ट सो मिळाल्यावर मच. मज्जाच येते ना. थँक्यू. अँड ऑफकोर्स मला एक सांगायला आवडेल, की तुझं जो काही पण ऑडियन्स आहे किंवा जे आपले पॉडकास्ट बघणार आहेत आणि हे सगळं चालू आहे, तर आय थिंक माझं एक फ्री वेबिनार असतं. हं. अगेन इट इज फॉर वुमन एम्पॉवरमेंट म्हणून देते. तर एक फ्री वेबिनार आहे आणि मला त्याची लिंक आपण नक्की शेअर करूयात. 100%. त्यामुळे ज्यांना कुणाला पण वाटेल तर ते QR कोड त्याचा स्कॅन करून ते वेबिनारसाठी रजिस्टर करू शकतात. सो ह्या निमित्ताने जर का त्यांना येस, तुझ्या सगळ्या 100%. चाहत्यांना इनफॅक्ट येस. त्याचा जर आणि का काही त्यातल्या ज्या फायदा बायका झाला असतील ज्यांना खरंच काही ऐकायचं आणि त्यांनी जे प्लीज. पुरुष असतील ते त्यांच्या आयुष्यातल्या बायकांना गिफ्ट करू शकतात. येस. सो हे छान गिफ्टिंग असेल तर प्लीज तुम्ही ते गिफ्ट करा जसं आम्ही श्वेताला गिफ्ट केलं. थँक्यू सो मच. थँक्यू.